अच्छा, काय सांगाल इतर शेतकऱ्यांना जे वेलवर्गीय पीक करता किंवा कांदे लावणारे किंवा शिमला लावणारे वापरलं पाहिजे की? हो, रासायनिकच्या मागे न धावता हे केलंच गेलं पाहिजे. एकदम समाधानकारक रिपोर्ट आहे. परत जमिनीचं नुकसान नाही त्याच्यात. जमिनीचं नुकसान नाही. नुकसान नाही आणि खूप फायद्याचं आहे. अच्छा, अगोदर या प्लॉटला समस्या काय होती काकडीला? नागाळी जबरदस्त अटॅक होता. आणि प्रत्येक फळावर फळमाशी स्पॉट होता. प्रत्येक प्रत्येक फळावर. आता बरंच कंट्रोल झालाय. बरंच कंट्रोल झालेला आहे. 100% जवळजवळ 80% कंट्रोल झालाय. म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल का? बरीच सोपी होऊन जाईल. खूप सोपी होऊन जाईल. समजा हे जर तंत्रज्ञान तुम्हाला भेटलं नसतं काकडीला तर आज काय आवरून घेतलं असतं. आवरून आणि गोळा करून घेतला असतं. कांदे लागवडीची तयारी झाली असती. म्हणजे विषय डायरेक्ट बंद झाला असता. हो, म्हणजे आज असं म्हणणं चुकीचं नाही का प्लॉटला जीवनदान मिळाले? एकदम बरोबर आहे. आणि हे जे हे वातावरण जे आहे ना त्याच्यामध्ये हे गरजेचं आहे. ओसीटी सारखं तंत्रज्ञान फार गरजेचं आहे. म्हणजे वातावरण जरी खराब झालं तरी पीक तग धरून राहतं याच्यात. एकदम 100%. बरोबर आहे. आता मला सांगा आज रासायनिक मध्ये काय काय समस्या येऊ राहिले शेतकऱ्यांना? रासायनिक झाडावर डायरेक्ट अटॅक होऊन जातो ना. एक तर ओव्हरडोस होतो, हा. एक तर ते कामच करत नाही. आता मला सांगा याला काय काय वापरलं होतं अगोदर आपण? याच्या आधी आपण रासायनिक वापरलेलं होतं, पण आता 10 दिवसापासून आहे ना आपलं शेड्यूल ऑर्गॅनिक कार्बन वापरायला चालू केलेलं आहे. अच्छा, काय बदल दिसला आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यानंतर? नागाळी वगैरे थांबली पूर्ण हा. आणि फळमाशी पण थांबलेली. काय बोलताय? कम्प्लीट एकदम. आता आज जर बघितलं तर शेतकऱ्यांचे 10 15 हजार रुपये खर्च होता नाही, बराच खर्च होतो. नागाळी कंट्रोल करण्यासाठी. हा. तसं तुम्हाला काही समस्या नाही? नाही, कंट्रोल झाली आता कंट्रोल झाली. 100% प्लॉट सोडायच्या याच्यात होता, पण ओसीटी चालू केलं तेव्हा प्लॉट एकदम ग्रीन झाला पुन्हा ग्रीन झाला आणि त्याच्याकडून अपेक्षा वाटायला लागल्या आता, नाही तर संपलेलं होतं. हे अगोदर प्लॉट कोमात होता का हो, पूर्ण जाम झाला होता. सोडून द्यायचा होता प्लॉट डायरेक्ट? हो. पण आता आहे ना पूर्ण ग्रीनरी वगैरे वाढली आणि आता वाटतं होऊन जाईल, आता पैसा होईल असं वाटतं. अच्छा, आता आपला खर्च कसा आहे सर? शेड्यूलचा. बाकीच्या औषधांपेक्षा बराच कमी आहे. बराच कमी खर्च आहे. हो, बराच कमी आहे. अच्छा, आता मला सांगा शेती किती वर्षापासून करताय आपण? शेती जवळजवळ 25 वर्षाच्या पुढे, 25-30 वर्षापासून. 25-30 वर्ष झाली. हो. म्हणजे आतापर्यंत असं एकही खत नसल, असं एकही औषध नसेल जे वापरलं नसेल तुम्ही? नाही. सगळे टोटल सगळे शेड्यूल वापरले, सगळ्या प्रकारचे खत वापरले, पण पण रिझल्ट एवढा नव्हता. आपल्याला बटाट्याला करायचंय 2.5 एकरला आता. म्हणजे आता 100% तुम्ही हेच शेड्यूल फॉलो करणार? हो. 100% प्रत्येक पिकाला. कांद्याला 20 एकर कांद्याला करायचा प्लॅन. किती एकर कांदे लावता? 20 एकर. 20 एकर. हो. 100% हे शेड्यूल वापरणार. हो. टोटल शेती किती आहे आपल्याला? आपण काही याच्याने ठेक्याने कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतो आणि बाकीची घरची आहे आपली. काय असं 25-30 एकर करतो आपण. म्हणजे 25-30 एकर शेती करता तुम्ही? हो. अच्छा, सर्व पिकं भाजीपाला आणि तेच हो, कांदे भाजीपाला. वगैरे? हो. अच्छा, आता शेतकरी म्हणता का रासायनिक वापरल्याशिवाय तर पर्यायच नाही, काय सांगाल अशा शेतकऱ्यांना? नाही, एकदा ऑर्गॅनिकच याचा केलं प्रयोग पाहिजे. करायलाच पाहिजे. 100% ऑर्गॅनिकच करायला पाहिजे. आम्ही ऑर्गॅनिकच शोधत होतो, पण एवढं खास रिझल्ट वाला भेटत नव्हतं. कॉन्फिडन्स वाला औषध भेटत नाही. हा, पण आता ओसीटी मुळे ना आम्हाला आली गॅरंटी थोडी का ऑर्गॅनिक करून सुद्धा आपल्याला उत्पन्न घेता येईल इथून पुढे. म्हणजे हे वापरल्यानंतर खास शेती करून जे उन्हाळ्यात आम्ही पिकं घेतो मार्च एप्रिल नंतर, हम्म. त्याच्यात ऑर्गॅनिक असलं तर पीक आहे ना 100% जमणार म्हणजे जमणार. कारण सेटिंगला बरीच अडचण येते. हा, आता आणि केमिकल मुळे जास्त नुकसान होऊन जातं. बरोबर आहे. हो. आता हा परिसर कळवण म्हटल्यावर कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. हो, काय वाटतं हे शेड्यूल फॉलो केल्यानंतर कांद्यामधली सड थांबणार का? असं वाटतं खरं. 100% हो. वाटतं असं. कारण औषधात साईड इफेक्ट काहीच नाही. थांबेलच त्याचं सड. आणि आज जर बघितलं तर यावर्षी पाऊस पण खूप झालेला आहे. हो. बरोबर ना? आणि सर इथं जर ऑब्झर्व केलं आपण तर बेड शिळा आहे आपला. हो, जुना बेड आहे ना. बरोबर ना? हो. म्हणजे शिळा ज्यावेळेस बेड शिळा असतो त्यावेळेस बुरशी वगैरे तयार होईल राहते. हो. त्याच्यामुळे पिकाला वरती समस्या येऊ शकते. हा. पण आपल्याला अशी समस्या अजिबात नाही. आलेली नाहीये. नाही. आज तुम्ही समाधानी का एकदम? हो, 100% समाधानी. म्हणजे आज निवांत शेती होऊ शकते. कमी खर्चात शेती चांगली होऊ शकते. आम्ही याच्या आधी 3 दिवसात स्प्रे घ्यायचो रासायनिक. हा. 10 दिवसापूर्वी. तिसऱ्या दिवशी. पण आता मागच्या रविवारी स्प्रे घेतलाय आपण. आता उद्या 10वा दिवस आहे. उद्या स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला ऑर्गॅनिकचा. 10 दिवसाचा खर्च आहे ना पूर्ण आपला झिरो झालेला आहे आता. म्हणजे वरचा खर्च कमी झाला. खर्च पूर्ण कमी झालाय. आता मला सांगा याला नागाळीसाठी कसला स्प्रे घेतला होता आपण? नाही, काही नाही. त्याच्यानंतर नाही. ऍम्प्लिको घेतला होता त्याच्या आधी. हा. पण आपले घेतले ना स्प्रे त्याच्यानंतर काही गरजेचं आलेलं नाही. म्हणजे क्रॉप शीड घेतलं होतं ना आपण आपलं? क्रॉप शिल्डच घेतलं. काय रिझल्ट मिळाले त्याचे? एकदम समोर दिसतंय ना रिझल्ट. डायरेक्ट नागाळी गायब. हो. राम राम राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. मनोज दिलीप सिंग परदेशी, पाळे बुद्रुक, अच्छा. तालुका कळवण, जिल्हा नाशिक.
आपला परिचय. माझं नाव अनिल दिलीप सिंग परदेशी, राहणार पाळे बुद्रुक, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. आता हे क्षेत्र किती सर? 2 एकर काकडीचं क्षेत्र आहे. काकडीचं आहे. हो. अगोदर लागवड कसली होती? टोमॅटो लावलेला होता आणि त्या बेडवर आपण काकडी लावली आता. अच्छा, आता क्षेत्र किती बोलले हे? 2 एकर आहे. 2 एकर आहे. हम्म. आता इथं बघू शकतो आपण हा. वाढ वगैरे एकदम छान झाली वेलीची. फळमाशी खूप होती याच्यावर. हो ना. हम्म. म्हणजे आता हे वेलवर्गीय पीक आहे, हे पिवळापणा असेल किंवा डाऊनी असेल किंवा रोगाला जास्त बळी पडते. हा. बरोबर ना. काय फरक आहे रासायनिक आणि ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी मध्ये? ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी आहे ना, ते म्हणजे नुकसान नाही त्याच्यापासून. नुकसान नाहीये. नुकसान अजिबातच नाहीये. हा. आणि ते वातावरणाला अनुकूल आहे अनुकूल आहे आणि नुकसान नाहीये. आणि ग्रीनरी वगैरे ती आलेली आहे, आपल्याला चांगले वाटलंय त्याच्यापेक्षा एकदम. हा. आता मला सांगा, अगोदर वाढ किती होती काकडीची? वाढ एकदम कमी होती, एकदम म्हणजे plot म्हणजे काढून टाकायचं, टाकायचं 1 होतं. फुटाच्या आतच होती. हो, उठतच नव्हतं झाड. उठतच नव्हतं झाड. म्हणजे हा लावलेलं सारखंच रोप होतं बरेच दिवस. डायरेक्ट शॉक होतं हो. झाड. आणि उसिटी चालू केली तेव्हापासून वेलीची हाईट वगैरे एकदम भरपूर चांगल्यापैकी. एकदम मस्त आहे. गॅरंटी आली का पीक निघून जाईल आता, निघून जाईल. उत्पन्न येईल आता. अच्छा, आता रासायनिक टाकून जमीन खराब खराब होऊन होऊन जाते. बरोबर. 100% याने काय खराब होणार? होतं. जमिनीचा पोत सुधारणार का? हो, 100% सुधारणार. आता मला सांगा याला. आणि ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म सूक्ष्मजीव. जीव वगैरे पण वाढतील याच्याने. अच्छा, आता याला कार्बन किती लिटर गेला असेल या प्लॉटला? 5 लिटर एकरी आहे ना, हो बरोबर. तर ते 10 लिटर गेले आतापर्यंत. 10 लिटर गेले. 10 carbon. लिटर नाही, 20 लिटर गेले आता. 20 लिटर गेलेले. 20 किती लिटर. दिवसामध्ये? 10 दिवसामध्ये. 10 दिवसामध्ये. हो. आणि ग्रीन लाईफच्या किती बॅग गेल्या याला? ग्रीन लाईफच्या 4 बॅगा गेल्या ना. 4 बॅग. 2 आधी 2 आता. हो, 4 टोटल बॅगा. 4 बॅग गेल्या. हो. किती किलोची बॅग आहे सर ती? 5 किलोची आहे ना. 4 4 किलोची. किलोची. का हो 4 किलो रिझल्ट मिळतो का? शेतकरी तर 50-50 किलोच्या गोण्या टाकतात तरी त्यांना रिझल्ट मिळत नाही. मग नाही, या नाही. 4 किलोचा काय रिझल्ट आहे? 100% रिझल्ट आहे झाडाला. झाड तेव्हाच म्हणजे हाईट वगैरे आणि पानाची साईज वगैरे सगळं एकदम ग्रीनरी वगैरे एकदम जोरात आली. हे पण प्रत्येक ठिकाणी सेटिंग आहे ना, फुल सेटिंग. आता आपण सर्वीकडे जर बघितलं तर इथं पण जर बघितलं तर सेटिंग वगैरे एकदम मस्त आहे. बरोबर हो. ना. म्हणजे 4 किलोची बॅग खूप पॉवरफुल आहे. हो, आणि तिचं ऍप्लिकेशन कसं दिलं होतं आपण? ड्रिपने दिलं ना 200 लिटर कार्बन सोबत का? हो, म्हणजे ती वॉटर सोल्युबल होती का? वॉटर सोल्युबल होत. ते गाळून घेतलं 2 साड्या घेऊन. हा. आणि त्याच्यातून गाळून आणि मग सोडलं ते. अच्छा, आणि वरतून फवारणीसाठी पण तुम्ही आपलं शेड्यूल फॉलो केलं? हो, 100%. ते काय ग्रीन शेड घेतलं होतं ना? हो, आता नंतरच्या याला ना त्यांनी काय फरक मिळाला ग्रीन शेडच्या स्प्रेनी, पोषकनी? त्याचे नागाळी वगैरे गायब झाली हा. आणि फळमाशीचं प्रमाण कमी झालं. फळमाशी आता दिसतच नाही. दिसतच नाही तर नाही. खूप फळमाशी होती याच्यावर. तुम्ही वैतागले ते हो, डायरेक्ट? फळमाशीला आम्ही फार वैतागलो होतो पहिल्यापासून. हा ना. पण रिझल्ट एकदम चांगला भेटला. टोमॅटोला पण खूप त्रास दिला त्याने. टोमॅटोला पण? हो, अच्छा, म्हणजे शाश्वत शेती होऊ शकते हो, हे 100%. वापरल्यानंतर? हो. म्हणजे पहिले जसं शेती व्हायची तशी होऊ शकते आता. 100%. हो. कारण आम्हाला आहे ना आता कांद्यासाठी मेन म्हणजे कॉन्फिडन्स. हा. कारण मेन पीक आपलं मुख्य पीक कांदा आहे. बर. तर कांद्याला आपल्याला आपण हे वापरून उत्पन्न काढू शकतो. बरोबर. गॅरंटी आली आपल्याला. गॅरंटी आलेली. हो, 100%. म्हणजे तुम्ही कांद्याला अजून वापरेल नाही, पण तरी तुम्ही तरी गॅरंटी आली का? गॅरंटी आली. पण आम्ही ऑर्गॅनिकच्या शोधात होतो. हा हा. कारण आपल्याला कांद्याला आहे ना हा. चाळीत प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. बरोबर. आणि कांदा डबल पत्ती ट्रिपल पत्ती निघायला पाहिजे. हा, हा. म्हणून आम्ही ऑर्गॅनिकच्या शोधात होतो. तर आम्हाला हा चांगला पर्याय भेटलाय. अच्छा. खूप चांगला पर्याय भेटलाय. म्हणजे मेन शेती आपली कांद्याचं आहे मेन. हे वापर चालू केल्यानंतर आतापर्यंत किती तोडे झाले? पहिलाच तोडा झाला काल पहिलाच तोडा हो. झाला. 40 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. हो, किती कॅरेट निघाली? जवळजवळ 20 कॅरेट निघाले. 20 कॅरेट निघाली. हो. किती क्षेत्रामध्ये? ते एकरमध्ये 1 एकरमध्ये एका 1 एकरामध्ये? एकर अजून खुडायचं बाकी. अच्छा, म्हणजे हो. टोटल 2 एकर आहे. हो. अच्छा, आणि रेट काय मिळाला आपल्याला रेट सरासरी? काय बोलतो 350. 350 रुपये. अच्छा, 350. म्हणजे आपण 300 रुपये जरी धरला, हो, 20 कॅरेट निघाले म्हणजे 6000 रुपये कालचा तोडा हो. झाला. कालचा पहिला तोडा निम्म्या क्षेत्रामध्ये. एक निम्म्या एकरमध्ये. क्षेत्रामध्ये. हो, म्हणजे अजून 1 एकरचा बाकी आहे. हो. म्हणजे त्याच्यात जरी आपण 20 कॅरेट धरले म्हणजे हो. ते 6000 आणि हे 6000, 12,000 रुपये. टोटल 12,000 रुपयाचा हो. तुमचा तोडा झाला 2 एकरामध्ये. हो. पहिलाच तोडा. हो. अच्छा, म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर एकदम टेन्शन फ्री शेती होणार. एकदम टेन्शन फ्री. टेन्शन म्हणजे केमिकलचा वापर नाही, त्याच्यामुळे बिंदास राहतो माणूस. बिंदास राहायचं. हो. चालेल चालेल, खूप छान माहिती दिली. चालेल. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. माझं नाव अनिल दिलीप सिंग परदेशी.
मुक्काम पोस्ट पाळे बुद्रुक, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. अच्छा. आणि इथं आपल्याला मार्गदर्शन कोण करतं? कृषी सेवा केंद्र कुठून मटेरियल घेता आपण? मी समर्थ समर्थ कृषी सेवा केंद्र आबोना. आबोना. हो, ते आमच्या घरच्या सारखेच आहे लहानपणापासून. ते गुरुजी आमचे चांगले संबंध आहेत ओके. पहिल्यापासून. वितरक आहे बा. म्हणजे हो. कळवण परिसरामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कुठं जरी मटेरियल लागलं, कळवण असेल, कसमध्ये पट्टा असेल, तर आपल्याला कळवण मधून मटेरियल अवेलेबल होऊ शकतं. हो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. चल.